विटा नगर परिषदेची धडक कारवाई, 6 गाळे कुलूप बंद तर विक्रमी एक दिवसीय 26 लाखांची वसुली। विटा नगर परिषदेद्वारा संपूर्ण शहरामध्ये वसुली पथकाद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराची वसुली करण्यात येते। यावेळी सर्व थकबाकीदार यांच्याकडून देखील वसुली करण्याचे काम चालू आहे। याबाबत विटा नगर परिषदेद्वारा वसुली पथकाद्वारे कारवाई मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली। आज एका दिवसात नगर परिषदेद्वारा थकबाकीदारांचे 6 गाळे सील करण्यात आले। तसेच वसुली पथकाद्वारे आज दिवसभरात 26 लाखांची वसुली करण्यात आली। याच अनुषंगाने विटा शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्या मालमत्ता धारकांनी नगर परिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे अद्याप भरलेले नाही त्यांनी लवकरात लवकर सदर रकमेचा भरणा नगर परिषद कार्यालयात करावा। नगर परिषद शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी भरणा करणे कामी नागरी सुविधा केंद्र दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील। ज्या मालमत्ता धारकांची घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे थकबाकी असेल त्यांची नावे रिक्षाद्वारे पुकारण्यात येतील। तसेच थकबाकीदारांचे नावाचे बोर्ड चौकामध्ये लावण्यात येतील। तरी सर्व नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे नगर परिषद कार्यालयात त्वरित जमा करून नगर परिषदेत सहकार्य करावं अशी विनंती देखील करण्यात आली। यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नागरिकांना तत्काळ सर्व मालमत्ता कराचा भरणा करण्याची विनंती केली, अन्यथा कठोर कारवाईस सामोरं जावं लागेल असं देखील सांगितलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।